नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्या सोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, फायनल मध्ये न्यूझीलंडवर मात। विजयाचा भाऊक क्षण, सूर्यकुमार यादवने खेळपट्टीची माती कपाळाला लावली। टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष, सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी। T20 ट्रॉफीचं श्रेय राहुल द्रविड यांनाच, कोच गौतम गंभीर यांचं मोठं वक्तव्य। बालेन शहा यांच्या पक्षाचा ऐतिहासिक विजय, सरकार स्थापनेची तयारी। दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांसाठी महा हेल्पलाईन, 500 जण मायदेशी परतले। उन्हाचा कडाका वाढला, तापमान 40.2 अंश सेल्सिअसवर। देशात उष्णतेची लाट येण्याचा इशारा, अंदाजा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता। रेडी मिक्स प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, धूळ व वाहतूक कोंडीचा मुद्दा। पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच आधुनिक स्लीपिंग पॉड सुविधा। सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर दुमजली उड्डाणपूल सुरू, वाहतूक कोंडी कमी होणार। सिंहगडावर पर्यटकांवर मधुमाशाचा हल्ला, अनेक जखमी। पाटण तालुक्यात विंडमास्टर अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू। जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी संख्या, राजकीय हालचालींना वाढल्या। जेडपी अध्यक्ष पदावरून भाजपामध्ये अंतर्गत वाद उफाळला। आज राज ठाकरे रायगड दौऱ्यावर, विशेष उपकार्यक्रमाचा शुभारंभ करणार। म्हाळा योजनेत बनावट कागदपत्रांचा घोटाळा, बनावट सही शिक्क्याचा वापर। लाडक्या बहीण योजनेत 1 कोटी महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, 8700 पैकी 1231 शिक्षक टीटी पास। पुणे मेट्रोची 8 स्थानके महिलांकडे, महिला सक्षमीकरणाचा आदेश। ग्रामसभेचा अनोखा निर्णय, आई बहिणींवरून शिवी दिल्यास दंड। तरुणीचा अमानुष छळ, एका महिन्यात 3 वेळा लग्न करून विक्री। 23व्या वर्षी यूपीएससी मध्ये यश, आकाशने मिळवला देशात मानाचा क्रमांक। तेल उत्पादक देशातच पेट्रोलवर मर्यादा, इंधन बचतीची आव्हान। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।